काय तुम्ही स्वतःला फसवत तर नाहीत ना? जर तुम्ही स्वतःला सांगत असाल की तुम्ही तुमच्या मागील रिलेशनशिपमधून किंवा नात्यांमधून पूर्णपणे बाहेर पडला आहात, पण तरीही ती व्यक्ती आजही तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या स्वप्नामध्ये, तुमच्या मनामध्ये कुठेतरी आहे, तर नक्कीच तुम्ही स्वतःला फसवत आहात. तर अशा वेळेस समजून घ्या की हार्टब्रेक फक्त वेळ गेल्याने नाही, तर एनर्जेटिक क्लोजरमुळेही संपतो. जेव्हा तुम्ही त्या नात्याची आठवण काढून अजूनही दुःखी होता किंवा तुमच्या मनात कुठेतरी एक आशा जिवंत असते की समोरच्या व्यक्तीला, तिला किंवा त्याला आपल्या निर्णयाचा नक्कीच पश्चाताप होईल, तेव्हा तुमच्या मनाचा एक भाग अजूनही त्या व्यक्तीशी, त्या घटनेशी धरून राहतो. त्या घटनेला, त्या नात्याला धरून ठेवलेलं असतं. तर तुमचं मन अजूनही त्या अपूर्ण राहिलेल्या गोष्टीशी तडजोड करण्याचा प्रयत्न करत असतं आणि म्हणूनच तुमची ऊर्जा त्या व्यक्तीशी जोडलेली असते. ही कोणतीही शिक्षा नाही आहे, पण तुमची आतील जी ऊर्जा आहे ना, ती पूर्णपणे मोकळी झालेली नसते. म्हणूनच म्हणून इतरांकडून तुम्हाला समजून घेतले जावे ही अपेक्षा तुम्ही सोडून द्या आणि समोरच आपल्याला निवडेल अशी ही अपेक्षा सोडून द्या. कारण तुम्ही आधीपासूनच आपल्या अंतरात्म्याच्या एका दिव्य शक्तीशी किंवा अंतरात्म्याशी तुम्ही जोडलेले आहात. त्याच्यामुळे त्या क्षणापासूनच तुमचं हीलिंग सुरू होऊ शकतं. त्या क्षणापासूनच जेव्हा तुमची वेदना दुसऱ्या व्यक्तीने समजून घ्याव्यात ही अपेक्षा जेव्हा तुम्ही सोडता, तेव्हा तुम्ही तुमच्या मनाशी एकरूप होता, तुमच्या आतल्या त्या शक्तीशी तुम्ही कनेक्ट होतात. त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीला स्वतःहून उलट आशीर्वाद द्या आणि त्याची जी ऊर्जा आहे त्याला तुमच्या आयुष्यातून नक्कीच मुक्त करा. त्यामुळे इथे तुम्ही हे वाक्य बोला किंवा मनाला सांगा की मी ही जी माझी कार्मिक कथा आहे किंवा जे काही माझा पास्ट होता त्याला इथेच समाप्त करत आहे. मी माझे हृदय एक उच्च, दिव्य आणि खऱ्या प्रेमासाठी खुले करत आहे. मी भूतकाळ मुक्त करत आहे आणि माझ्या सुंदर भविष्यासाठी स्वतःला तयार करत आहे.